सुस्वागतम. इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान अध्ययन निष्पत्ती 67203. घटक बल व बलाचे प्रकार. या सर्व क्रियांचे निरीक्षण करा. या सर्व क्रिया करण्यासाठी आपल्याला बल लावावे लागते. बल म्हणजे शक्ती, ताकद. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बलाचे प्रकार. 1. स्नायुबल. स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. 2. यांत्रिक बल. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायुबलाचा वापर होतो. काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर इत्यादी. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. 3. गुरुत्वीय बल. एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते. असे का होते? झाडावरील फळे जमिनीवर का पडतात? तर पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. माहीत आहे का तुम्हाला? वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाट्याच्या हुकाला टांगतात. टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते. त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते. या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. त्यामुळे ग्रह सूर्याभोवती सतत फिरत असतात. त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यामध्येही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. 4. चुंबकीय बल. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. 5. घर्षण बल. दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येतात कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असते. तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येत नाहीत कारण त्यामधील घर्षण बल जास्त असते. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते. घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते. चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी टाकली जाते. लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होते आणि चिखलातून मोटार काढता येते.
थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. 6. स्थितिक विद्युत बल. कागदाचे बारीक कपटे टेबलावर पसरा. थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्यांजवळ आणा. प्लॅस्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा करा. मोराचे पीस वहीच्या 2 कागदात घासून ते बोटाजवळ आणून बघा, काय आढळून येईल? वरील कृतीत कागदाचे कपटे, दोरा, मोराचे पीस हे हलताना दिसतात. असे का होते? तर घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, एपोनाईट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. एकत्रित बले. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. उदाहरणार्थ, यात्रेतील पाळणा, रोलर कोस्टर किंवा समुद्रकिनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती. यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात. आपण काय शिकलो? दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बलाचे स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत.